नमस्कार मैत्रिणींनो, मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज पनीरची भाजी कशी करायची हे दाखवणार आहे। तुम्ही बघू शकता कशी मस्त पनीरची भाजी दिसत आहे। त्यामध्ये मी काही टिप्स सांगणार आहे। तर सर्वप्रथम आपल्याला एका बाउलमध्ये 2 चम्मच दही घ्यायचे आहे। त्यामध्ये 1.5 चमचा हरभऱ्याच्या डाळीचे पीठ टाकायचे आहे आणि नंतर त्या पिठामध्ये चटणी 2 चमचे चटणी टाकायची आहे। धने पावडर टाकायचं, त्यानंतर हळद आणि जिरे टाकायचे आहेत आणि थोडं मीठ आणि कस्तुरी मेथीही, गरम केलेलं तेल। हे सर्व मिश्रण आपल्याला त्या बाउलमध्ये मस्तपैकी असं पूर्ण फेटून घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडेही लम्स राहिले नाही पाहिजे। अशा प्रकारे हे मिश्रण व्हिडिओ दाखवत आहे तसे फेटून घ्यायचे आहे। त्यामध्ये आपल्याला पनीरचे छोटे छोटे तुकडे केलेले टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर कांदा आणि टोमॅटोही टाकायचे आहे आणि हे पूर्णपणे आपल्याला मिश्रण त्याला लागलं पाहिजे अशा पद्धतीने पूर्णपणे फेटून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर हे पूर्ण मिश्रण एकत्र झाले की त्याला 20 मिनिट आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे। दुसरीकडे एका पॅनमध्ये आपल्याला पॅनमध्ये तेल घेऊन त्यामध्ये हे 20 मिनिटानंतर मिश्रण असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। तेलामध्ये मिश्रण फ्राय करून घेतले की ते मिश्रणाला छान असा एक टेक्स्चर येतो। त्यामुळे आपल्याला ते मिश्रण छान प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे। मी बाउलमधले पूर्णच पनीर आणि ते मिश्रण टाकत आहे। ही रेसिपी 3 जणांसाठी भाजी तयार करत आहोत आपण। हे मिश्रण तयार झालं की दुसऱ्या पॅनमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे। त्यामध्ये गरम तेल झालं की त्यामध्ये जिरे टाकायचे आहेत आणि जिरे टाकल्यानंतर आपल्याला ते जिरे तडतडले की त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे। बारीक कट केलेला कांदा हा पूर्णपणे 2 कांदे घेतलेले आहेत आपण। हे दोन बारीक केलेले 2 कांदे आहेत ते पूर्ण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। कांदा लालसर झाला की त्यामध्ये आपल्याला टोमॅटोची प्युरी टाकायची आहे। टोमॅटोच्या प्युरीला मिक्स करून घेतलं की आणि त्यानंतर त्याला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। त्या मिश्रणाला तेल सुटलं, प्युरीला तेल सुटलं की आपण त्यामध्ये प्युरीला तेल सुटलं की त्यामध्ये आपण चवीनुसार लाल तिखट टाकणार आहोत। लाल तिखट टाकायचं आणि त्यामध्ये हळद टाकायची आहे, धने पावडर टाकायचे आणि त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे यामध्ये पनीर मसाला 2 टेबलस्पून टाकलेला आहे। तुम्ही जास्त जणांसाठी भाजी करत असाल तर ह्याच क्वांटिटीमध्ये प्रमाण बरोबर वाढवून घ्यायचं आहे आणि बारीक केलेली कस्तुरी मेथीही टाकत आहे। व हे पूर्ण मसाले मिळून आपल्याला त्या पॅनमध्ये आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण असं मस्त मिक्स झालं की त्यामध्ये आपल्याला इथे पण एक टीप आहे मैत्रिणींनो, थंड पाणी टाकायचं नाही आहे। त्यामध्ये आपल्याला गरम केलेलं पाणीच टाकायचं, कारण की त्या पाण्यामुळे बरोबर असं त्याला मिश्रणाला टेक्स्चर तसं राहणार आहे। आणि ह्या मिश्रणाला नंतर एक मस्त छान उकळी आली की त्या उकळीमध्ये आपल्याला आपलं ते मॅरिनेट केलेलं फ्राय करून घेतलेलं पनीर आणि कांदा टोमॅटो टाकायचं आहे। हो मैत्रिणींनो, हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे। वॉइस हा मागे पुढे होत आहे, तो मी समजू शकते आणि तुम्ही प्लीज समजून घ्या व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर लाईक करा आवडला असल्यास व्हिडिओ। अशा प्रकारे आपला पनीरची भाजी होतच आहे।
आणि हे पूर्ण मिश्रण त्यामध्ये घ्यायचं आहे, एकत्र करायचं, प्युरीमध्ये टाकायचं आणि त्यानंतर मग आपल्याला हे भाजीमध्ये छान अशी एक उकळी आली की त्यामध्ये मस्त अशी कोथिंबीर टाकायची आहे. मैत्रिणींनो, आपल्याला वाटतं तेवढं सोपंही नसतं व्हिडिओ बनवणं. मी आता प्रयत्न करत आहे ना, त्यावरून तरी कळत आहे मला. वॉइस हा मागे पुढे होतो, आपला व्हिडिओ मागे पुढे होतो, पण सगळ्यांनीच प्रयत्न करायला पाहिजे असंही वाटतं मला. अशा प्रकारे ही भाजी आपण एका बाउलमध्ये काढून घेतली आहे व त्यावर मस्त सजावट केली आहे. प्लीज व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा.